हे बघा, मी दरवाजाच्या बाहेर आले पण किती मोठी गोगलगाय दिसली का? सकाळ सकाळ दरवाजाच्या बाहेर आल्याला मला गोगलगाय दिसली, ती पण एवढी मोठी. चला तर, मी पहिल्यांदा एवढी मोठी गोगलगाय बघितली. हाय, हॅलो, नमस्कार सगळेजण, कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असतात. मी नैना, माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळच्या 6:30 वाजून गेलेत आणि आता मी चालले योगा करायला. आणि शिवाय आज आमचा इथं शेवटचा दिवस आहे, तर आज इथं मी शेवटचा योगा करणार आहे. तर म्हटलं चला, त्यासाठी गडबडीने उठले आणि पटकन तयार झाले, कपडे वगैरे बदलले आणि लगेच योगा करायला चालले. दुसरी गोष्ट म्हणजे की आज आम्हाला 12 वाजता इथून जायचं आहे. तर शेवटची मालिश, शेवटचा योगा, सगळं काय आजच्या दिवस आहे. तर म्हणलं चला करूया आजच्या दिवस, ठीक आहे. बराचसा योगा शिकायला भेटला, बरंचसं काय शिकायला भेटलेलं आहे. तर चला, आता मी आलेले आहे व्हाईट हाऊसमध्ये. चालले, पोचलेलं नाही. शिवाय रात्री बहुतेक पाऊस पडला वाटतं होतं, माहीत नाही. आता मला तर माहीत नाही, झोपेमध्ये समजतं ना, ते सगळं बोलले दिसायला आले म्हणून म्हणायला लागले. ठीक आहे, तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका, ठीक आहे. मला ही विहीर दाखवायची होती. मला त्या ब्रिज खाली अशी मोठी विहीर आहे, दिसली. पाणी तर स्वच्छ आहे, पण ह्याच्यात ना पाला खूप सारा पडला आहे. झाडावरती खूप जास्त असे झाड आहेत नाही तर हे बघा, दिसली. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पाला सारखा पडतो आणि पाणी सारखं संपत आहे. ते पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी आणि हे असं ब्रिज आहे. तिकडं पण पाणी असं. वातावरण बघितलं ना सकाळचं, किती फ्रेश आहे. सकाळचंच नाही तर दिवसभर इथं वातावरण असंच असतं, एकदम सुंदर, मस्त, फ्रेश. माणसाचं मन रमणारं हे ठिकाण आहे, खरंच खूप सुंदर आहे. त्याला तर सगळेजण जमले ते योगा करायला.
Inhale up, exhale down, 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 and relax your right leg and straight your right leg. Straight your right leg and relax your right leg muscles. Relax your belly. Relax your heart. And bend to your right knee. Press your both feet on the mat and stretch your left leg. Your elbows bend over the ceiling. Exhale down. Inhale. तर 8 वाजता माझी मालिश होती आणि योगा झाल्यानंतर मी इकडं आले आणि अंकलला बघितलं तर मला भेटलेच नाही आहेत आणि इथं आहेत. This one? तर माझी मालिश करून झाली, नाश्ता केला, नाश्त्यामध्ये पपई आणि किवी खाल्ली आणि खरंच मस्तपैकी फॉरेनर लोक होते आणि इतके भारी आहेत, मस्त बोलायला म्हणा, वागायला म्हणा. त्यांना व्यवस्थित जास्त हिंदी समजत नाही तरीसुद्धा व्यवस्थित बोलतात चांगले. मला खरंच खूप छान वाटले त्यांना बोलून भेटून. तर त्यांनी नंबर वगैरे मला दिला त्यांचा आणि बोलले की आपण व्हॉट्सअपवर बोलू. म्हणलं ठीक आहे चालेल. खरं आता मस्तपैकी त्यांना बाय वगैरे केलं आणि मला खरंच खूप जास्त आवडले ते सगळे. म्हणजे सगळे फॉरेनर खूप चांगले आहेत. जर नाही का त्यांना त्यांच्यासोबत नाश्ता वगैरे केला, बाय केलं आणि आता आली बॅग भरायची. आता आम्हाला निघायचं 12 वाजता. तर चला आमची झाली सुट्टी आणि आता बॅग वगैरे भरली, घेतली आणि आता निघालो. तर मस्त सुंदर असं वातावरण होतं, सगळं काय भारी होतं इथलं. ठीक आहे. तर तिकडे गाडी उभा राहिली ती
गाडी घ्यायला पण येते आणि एअरपोर्टपर्यंत सोडायलासुद्धा येते. तर आता गाडीत उभं राहिली, आधीच जाऊन बसला आहे आणि आता मी चालले. तर शेवटचा दिवस होता, मस्तपैकी असं एन्जॉय केलेलं आहे. सगळ्या काही इथं गोष्टी सगळे चांगले आहेत, माणसं चांगली आहेत, बाकी सगळं काही व्यवस्थित सगळं टायमावर होतं आहे. फक्त इथं जेवण चांगलं नाही. जेवण कसं चांगलं नाही, जे फॉरेन लोक आहेत ना त्यांना इथलं जेवण खूप जास्त आवडलं. सगळेजण म्हणजे खूप छान आहे जेवण, पण आपल्या इंडियन लोकांना आवडत नाही. का आता इथं कमी मसाले, कमी तेल आणि तिखट बिलकुल नाही. एक मिरचीचा तुकडासुद्धा तुम्हाला भेटणार नाही इथं. तर सगळं फिक्कट जेवण आहे. तर आपल्याला म्हणा इंडियन लोकांना हे असं जेवण आवडत नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा इथे येऊ शकताय. तर मला तर खरंच खूप छान वाटलं आणि आता शेवटचा दिवस आहे तर बाय बाय करते. मला खरंच एकदम भारी वाटलं इथे आल्यानंतर. बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या, बघायला भेटल्या, लोकांना चांगलं चांगलं भेटायला भेटलं, चांगले चांगले लोकांना भेटायला भेटलं. बघितलं ना. तर आता निघालो. ठीक आहे. भाई आहे. 200-300 रुपये सुटायला